लहानपणची एक गोष्ट आठवते का तुम्हाला? आपण छोटे असताना खेळता खेळता जर कधी पडलो आणि थोडंसं हातापायाला काही लागलं, खरचटलं, तर आसपासची जी मोठी माणसं असायची ती काय करायची? आपल्याला उचलून आधी नीट बसवायची आणि म्हणायची की अरे काही होत नाही, लागत असते. आणि कुठे लागलं ते पाहून त्या जखमीवर हात फिरवून लागलीच ते असं काहीतरी मजेशीर मंत्र टाकायचे. ते असे वेगळे काहीतरी शब्द वापरायचे. आला मंतर, कोला मंतर, कोल्याची आई कांदे खाई, वगैरे वगैरे. आणि त्यामध्ये काय व्हायचं, जे लागलेलं आहे त्यावरून मन कुठेतरी डायव्हर्ट व्हायचं आणि त्या लहान मुलांचं दुःख कमी होण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. तर मग ज्योतिषशास्त्राचा असाच उपयोग या जगामध्ये वेगवेगळ्या दुःखाने, अनुभवाने त्रस्त झालेल्या लोकांना आधार देण्यासाठी सुद्धा करता आला. तर आता या संदर्भातली 2 उदाहरणे तुमच्या समोर मांडतो. 3 तारखेला नीटचा जो काही हाहाकार झाला त्यामुळे किती बिचारे विद्यार्थी त्रस्त झालेले आहेत. असाच एक विद्यार्थी बऱ्याच वर्षांपूर्वी त्रस्त झाल्यानंतर ज्योतिषाकडे गेला. ज्योतिषाच्या लक्षात आलं की याला मानसिक आधार देऊन यातून उभं करावं लागते, नाहीतर हा काहीही करणार नाही, परिस्थितीनं फारच गांजून गेलेला आहे. तेव्हा ज्योतिषाने त्याची पत्रिका पाहिली आणि त्याला सांगितलं की बाळा, तुझा हा सध्याचा काळ खराब आहे, परंतु तुझं भविष्य उज्ज्वल आहे. तुझा मंगळ चांगला आहे, तुझा सूर्य चांगला आहे, तुझ्या पत्रिकेतला गुरु चांगला आहे. त्यामुळे तू थोडासा संयम बाळग, थोडे पेशन्स ठेव आणि जिद्दीने मेहनत कर. भविष्यामध्ये तुला खूप चांगले अनुभव येतील. त्या विद्यार्थ्यांना ते पटलं आणि त्याच्यातून तो उभा राहिला. त्याचं आयुष्य सुधारलं. त्या ज्योतिषाने त्याचे पैसेही घेतले नाही, पण एका व्यक्तीला आयुष्यात उभं करण्याचं पुण्य मात्र त्याने त्याच्या पदरामध्ये जमा केलं. दुसरं उदाहरण एक असं आहे, खरी गोष्ट आहे की एक सतत भांडणारे जोडपं ज्योतिषाकडे गेलं आणि त्यांनी त्याला पत्रिका दाखवली की आमच्या पत्रिकेमध्ये कसे योग आहेत, तुम्हाला काय वाटतं की त्या दोघांचा पुढे डायव्हर्स होण्याचे चान्सेस किती आहेत, कारण सतत भांडणं होतात, कोणाचं अजिबात एकमेकाशी पटत नाही. ज्योतिषाने तेव्हा विचार केला की आपण जोडणारे व्हावे, तोडणारे होऊ नये. म्हणून त्या ज्योतिषानं त्यांना काय सांगितलं की तुमचे ग्रह काय सांगतात हे आपण नंतर पाहू. मला सध्या तुमचे मनोग्रह बिघडलेले दिसतात, ते तुम्ही आधी दुरुस्त करा, कारण तुमच्या पत्रिकेमध्ये आजच्या स्थितीमध्ये ताबडतोब डायव्हर्स घेण्याचा निर्णय घ्यावा असं काही पत्रिकेत दिसत नाही. आणि तुम्ही जरा एकमेकांना समजून घेण्यामध्ये कमी पडत असाल, ते आता तुम्ही थोडंसं एकमेकांना समजून घ्या. त्या दोघांनाही ते पटलं. ते निघून गेले. वर्षभर त्यांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु समाजातले काही लोक, जवळपासचे त्यांचेच नातेवाईक यांनी जे आगीत तेल ओतायचं ते ओतलं आणि वर्षभरानंतर पुन्हा ते भांडण विकोपास गेलं. तेव्हा ज्योतिषाने त्यांना सांगितलं की तुम्ही पत्रिका पाहण्यापेक्षा कायद्याचा विचार करून आणि मुलाबाळांचा तुमच्या विचार करून काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या. मागच्या वर्षी तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा मी तुमचं जुळवण्याचा प्रयत्न केला. जर झालं चांगलं तर मला आनंद वाटला असता, पण आता यापुढे मी तुम्हाला काहीही सांगू इच्छित नाही. आता तुम्हाला जर ज्योतिषशास्त्री कुतूहल असेल तर पुष्कळ पुस्तकं उपलब्ध आहेत आणि एखादी गोष्ट घडेल, एखादी घटना घडेल तर या संदर्भात ग्रहयोग कसे असतात असं त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं. तुम्ही अशी पुस्तके जरूर वाचा. मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये
काही ज्योतिष्यांची नावे सांगेल की ज्यांनी यापूर्वी किती सुंदर अभ्यास करून वेगवेगळ्या लोकांच्या पत्रिकांवरून त्यांना जे कळलं ते मांडण्याचा प्रयत्न कसा केला. पण कुतूहल म्हणून तुम्ही सध्या जर का या 2 मुद्द्यांवर जर पाहायचं असेल जे आज मांडलेले, तर एखाद्या पुस्तकामध्ये तुम्ही जरूर ताडून पाहू शकता. साधारणतः डॉक्टर आणि मेडिकलशी संबंधित जर तुम्हाला काही करिअर करायचं असेल तर ज्योतिषी लोक वृश्चिक रास, जलराशी, मंगळ ग्रह याला प्राधान्य देतात असं पाहायला मिळते. ते काय करतात, साधारणतः वृश्चिक लग्न असेल म्हणजे पहिल्या ठिकाणी लग्न वृश्चिक रास असेल. आता पहिलं ठिकाण कसं पाहावं, नेमकं त्याला पहिलंच ठिकाण का म्हणतात यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. परंतु पहिल्या ठिकाणी म्हणजे लग्नी वृश्चिक रास असेल किंवा पंचम स्थानामध्ये वृश्चिक रास असेल, त्या राशीत जर मंगळ असेल किंवा वृश्चिकेचा चंद्रही असेल किंवा वृश्चिक रास वेगवेगळ्या ग्रहांनी बलवान झाली किंवा त्यासोबत इतर जलराशी म्हणजे कर्क आणि मीन या सुद्धा वृश्चिकेशी जर तसा संदर्भ दाखवत असतील तर डॉक्टर होण्याचे चान्सेस जास्त असतात असे ज्योतिषी मानतात किंवा तसं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. तर मला असं वाटते की प्रत्येकच व्यक्तीने ज्योतिषाचा कुतूहल म्हणून वाटलं तर अभ्यास करायला काय हरकत आहे. तुम्ही असं पुस्तकामध्ये ताडून पहा, वेगवेगळ्या लोकांच्या पत्रिकांमध्ये हे किती खरं आहे किंवा खोटं आहे हे एकदा स्वतः तपासून पहा. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांना हा प्रश्न सतावतो, बऱ्याच लोकांचं पटत नाही, घरात भांडण होते, आपल्या पार्टनर सोबत राहायचं की नाही असा प्रश्न असतो. तर त्याला ज्योतिषी लोक काय पाहतात, साधारणतः ते चंद्र राहू, शुक्र राहू यांच्यावरून लग्न टिकेल का डायव्हर्स होईल या संबंधी भविष्य सांगत असतात. साधारणतः त्यातही सप्तम स्थानी जर का बिघडलेला मंगळ असेल किंवा शनी आणि मंगळ यांचे सप्तम स्थानी जर वाईट योग होत असतील तर हे असे प्रकार घडतात. तर हे तुम्ही स्वतः अभ्यास करून पहा.